नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल या महत्त्वाच्या पदांची जी भरती येणार आहे त्यासाठी आपण एक विशेष लेक्चरची सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये नेमकं अभ्यासक्रम काय आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, तुम्हाला कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे यावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. ऑलरेडी आपले 2 लेक्चर झालेत की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात त्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. आजचं जे लेक्चर आहे परीक्षेमध्ये या लेक्चर मधला प्रश्न 100% असतो म्हणजे असतोच. तर आजचं आपलं जे लेक्चर आहे यामध्ये आपल्याला बघायचं आहे ग्रंथालय शास्त्राचे जे 5 नियम आहेत ते. आलं लक्षामध्ये? तर ग्रंथालय शास्त्राचे 5 नियम कोणते, त्यावर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे सर्व आपल्याला कव्हर करायचं आहे. क्लिअर आहे? तर लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. लेक्चर कसं वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर आहे? लेक्चर सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट तुमचा सर्वांचा वेळ घेतोय. आगामी ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी जी बॅच आहे, जर तुम्हाला जॉईन करायची असेल लवकरात लवकर जॉईन करून घ्या. इथं आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप आहे किंवा तुम्ही 979392 आपला फोन नंबर आहे 9793924141 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करून घेऊ शकता. आलं लक्षामध्ये? लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. सर्व टेक्निकलचा सिलेबस यामध्ये कव्हर केला जाईल. तुम्हाला PDF नोट्स मिळणार आहेत. जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा आपण सराव करून घेणार आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. ऑफर सुद्धा सध्या चालू आहे. तुम्हाला 100% या बॅचचा फायदाच होईल. आता आपण बघूयात आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला. सगळ्यात पहिला पॉइंट असा आहे की ग्रंथालय शास्त्राचे हे 5 नियम कुणी मांडलेत. त्यांचं नाव आहे महत्त्वाचं डॉक्टर S.R. रंगनाथन. पहिला पॉइंट काय झाला? क्लिअर? आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारणार आहे ग्रंथालय शास्त्राचे हे जे 5 नियम आहेत हे 5 नियम कुणी मांडलेले आहेत, तर त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर S.R. रंगनाथन यांना म्हणतात भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक. प्रश्न विचारला जाणार भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? डॉक्टर S.R. रंगनाथन. परत प्रश्न विचारला जाणार ग्रंथालय शास्त्राचे 5 मूलभूत नियम कुणी मांडले, तर डॉक्टर S.R. रंगनाथन. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे कधीचे आहेत? 1931 चे आहेत. कधीचे आहेत? 1931 चे. या सर्व नियमांना जगभरातील ग्रंथालयांचा पाया म्हणून ओळखलं जातं बरं का. लक्षात ठेवा. तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत बघायचंय. यातला प्रश्न परीक्षेला आहे म्हणजे 100% आहे. काय म्हणलं मी? भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? डॉक्टर S.R. रंगनाथन. त्यांनी काय केलं? ग्रंथालय शास्त्राचे 5 मूलभूत नियम मांडले. पहिलं म्हणजे कधी मांडलेले? 1931. आणि महत्वाचं म्हणजे ग्रंथालयाचा पाया या नियमांना म्हणतात. सगळ्यात पहिला आहे, आता मी डिटेलमध्ये सांगणार आहे बरं का. एक एक आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. सध्या फक्त नावं सांगतो मी तुम्हाला कोणकोणते नियम आहे. ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत, हा पहिला नियम आहे. प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळायला पाहिजे, हा दुसरा नियम आहे. प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळावा, हा तिसरा नियम आहे. वाचकाचा वेळ वाचायला पाहिजे, हे चौथा नियम आहे. आलं लक्षामध्ये? आणि महत्वाचं, ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. असे 5 नियम आहेत. आपण काय करूया? एक एक नियम आता डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. चलो, तर सर्वांनी व्यवस्थित बघायचं. पहिला नियम काय सांगतो आपल्याला? ग्रंथ उपयोगासाठी आहेत. बुक्स आर फॉर यूज. महत्वाचं लक्षात ठेवायचं. ग्रंथ हे कशासाठी आहेत? उपयोगासाठी आहेत. हा आपल्याला सांगतो ग्रंथालय शास्त्राचा पहिला नियम. मग तुम्हाला यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की वाचकांना थेट कपाटापर्यंत जाऊन पुस्तके हाताळण्याची मुभा असावी. महत्वाचं, ओपन ऍक्सेस सिस्टीम. आता मला काय करायचंय? एखादं पुस्तक बघायचंय, मला एखादं पुस्तक वाचायचंय, ते पुस्तक बघायचंय, तर मी काय केलं? मला काय जमलं पाहिजे? बघा, हे काय केले? कपाट ठेवलेले आहेत, बरोबर आहे. त्या कपाटामध्ये पुस्तक मांडलेले आहेत. मी त्या कपाटापर्यंत जाऊ शकलो पाहिजे, मला तिथून पुस्तक घेता आलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे? ओपन ऍक्सेस सिस्टीम असली पाहिजे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचं महत्वाचं आहे की ग्रंथालयाची वेळ आणि जागा. ग्रंथालय हे मध्यवर्ती ठिकाणी असायला पाहिजे, म्हणजे जिथं सर्वांना जाणं सोपं असेल. आलं लक्षामध्ये? असं नाही की एखादी खूप दूर काहीतरी ग्रंथालय ओपन केलंय, तिथं ग्रंथालय सर्वांना तिथे इथली जाता येत नाहीये, अशी जागा असावी का? नाही. तर ग्रंथालय हे मध्यवर्ती ठिकाणी असावे, हा पहिला पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे, ग्रंथालय हे जास्तीत जास्त काळ उघड असायला पाहिजे बरं का.
ग्रंथालय जास्तीत जास्त काळ उघडं असायला पाहिजे, हा दुसरा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि महत्वाचं, ग्रंथालयातील जी जागा आहे ना ही जरा व्यवस्थित असायला पाहिजे बरं का. म्हणजे तिथं पुरेसा प्रकाश असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे खेळती हवा आणि बसण्यासाठी खुर्च्या वगैरे जी पण सोय असेल थोडंसं आरामदायक असलं पाहिजे, हे पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. समजलं? पहिला नियम काय सांगतोय आम्हाला? पहिला नियम सांगतोय ग्रंथ हे उपयोगासाठी असतात. ग्रंथ काय आहेत? उपयोगासाठी आहेत. त्यामध्ये काय, ग्रंथालय मध्यवर्ती ठिकाणी असावं, ग्रंथालय जास्तीत जास्त वेळ उघडं असावं, त्यानंतर ग्रंथालयामध्ये ओपन ऍक्सेस सिस्टीम असायला पाहिजे आणि त्या ठिकाणचा त्या ठिकाणी खेळती हवा, पुरेसा प्रकाश आणि महत्वाचं बसण्यासाठी खुर्च्या कशा असायला पाहिजे, व्यवस्थित असणं गरजेचं आहे. पुढचा नियम आहे की ग्रंथालय शास्त्राचा दुसरा नियम आहे, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. एव्हरी रीडर हिज हर बुक. म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी वाचकांच्या हक्कावर भर दिलेला तुम्हाला दिसून येईल बरं का. काय केलंय? वाचकांच्या हक्कावर भर दिलेला तुम्हाला दिसून येईल. ग्रंथालय समाजासाठी, प्रत्येक ग्रंथालय हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. हे आपल्याला कुठून शिकायला मिळतं? तर ग्रंथालय शास्त्राच्या दुसऱ्या नियमामधून, की प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. आलं लक्षामध्ये? वय, लिंग, जात, धर्म असा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, वय, लिंग, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती असा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येकाला ग्रंथालयाचा लाभ घेता आला पाहिजे, प्रत्येकाला प्रवेश खुला असायला पाहिजे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या वाचनाची आवड जोपासता आली पाहिजे. म्हणजे सर्व काय असायला पाहिजे? समानता असायला पाहिजे, इक्वॅलिटी असणं अतिशय महत्वाचं आहे. हे कोण सांगतोय? ग्रंथालय शास्त्राचा दुसरा नियम सांगतोय. बरोबर आहे की नाही? त्यानंतर जर आपण बघितलं, बालक असतील, विद्यार्थी असतील, संशोधक असतील, त्याचप्रमाणे शेतकरी असतील, त्यानंतर अंध अपंग असतील, सर्वांना महत्वाचं, सर्वांना त्यांच्या गरजेची, सर्वांना त्यांच्या आवडीची पुस्तके मिळाली पाहिजेत. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजे याला आपण काय म्हणतो? विविधता, डायव्हर्सिटी असं म्हणतो. एक आहे समानता, एक आहे विविधता. आणि यामध्ये लक्षात ठेवायचं कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे. म्हणजे ग्रंथालयातील जे कर्मचारी आहेत, जे स्टाफ आहे, त्यांची महत्वाची भूमिका काय आहे की वाचकांना मदत करण्यास नेहमी तत्पर असले पाहिजे बरं का. त्याचप्रमाणे आवडीचं पुस्तक शोधून देण्यास त्यांनी मदत केली पाहिजे. आणि महत्वाचं, त्यांची सेवा कशी असायला पाहिजे? मैत्रीपूर्ण असायला पाहिजे, पॉझिटिव्ह, सकारात्मक असणं गरजेचं आहे. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. म्हणजेच आपला जो ग्रंथालय शास्त्राचा दुसरा नियम आहे तो काय सांगतोय? प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. यामध्ये समानता, विविधता आणि कर्मचाऱ्यांची भूमिका तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कर्मचारी मैत्रीपूर्ण असावेत, पॉझिटिव्ह असावेत. असं नको व्हायला की कुणीतरी पुस्तकाबद्दल विचारायला गेलं आणि रागात काहीतरी उत्तर देत आहेत, पुस्तक शोधून द्यायला मदत करत नाहीयेत, काहीतरी उडवा उडवीची उत्तर देतात. असं असायला पाहिजे का? नाही. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचा आहे. समजलं सर्वांना? चला आपण बघूयात ग्रंथालय शास्त्राचा तिसरा नियम काय आहे. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. एव्हरी बुक इट्स रीडर. आलं लक्षामध्ये? त्यानंतर काय बघा, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. दुसरा, आणि प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. हा तिसरा नियम आहे. राहील लक्षात सर्वांना? महत्वाचं. आता महत्वाचं लक्षात ठेवा, हा नियम ग्रंथाच्या दृष्टिकोनातून विचार करतो. म्हणजे कोणतंही पुस्तक असं नाहीये की ते कुणी वाचत नाहीये, त्याचा उपयोग होत नाही, कपाटात फक्त धूळ कात पडतंय, असं होऊ नये. म्हणजे ग्रंथाच्या दृष्टीने विचार केलेला नियम कोणता आहे? नियम तिसरा. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. ग्रंथ जसं वाचकाला त्याचा आवडतं ग्रंथ मिळाला पाहिजे, तसंच ग्रंथ सुद्धा वाचले पाहिजेत. कुणीही ते पुस्तक नुसतं धूळ कात पडू नये, त्याला वाचलं पाहिजे. ग्रंथाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला नियम कोणता आहे? नियम तिसरा. महत्वाचं लक्षात ठेवा. त्यासाठी काय केलं जाऊ शकतं? पुस्तकाचं प्रदर्शन. आलं लक्षामध्ये? एक्झिबिशन आपण ज्याला म्हणतो ते भरवता येईल, जेणेकरून काय नवीन आलेली किंवा दुर्मिळ पुस्तके आकर्षक पद्धतीने प्रदर्शित, जेणेकरून वाचकांकडे त्या वाचकांचं लक्ष जाईल. असे दुर्मिळ पुस्तके आहेत ज्याच्या जास्त कॉपीज नाही आहेत, त्या पुस्तकांना आकर्षितरित्या ठेवलं जाऊ शकतं. जे नवीन पुस्तकं आहेत, जे आत्ता नवीन पुस्तकं आलेली आहेत, ते वाचकांना जास्त माहीत नसतील, त्यांचं आपण काय करू शकतो? त्यांचं एक्झिबिशन, त्यांचं प्रदर्शन भरवलं जाऊ शकतो, जेणेकरून वाचकांच्या ते नजरेस पडेल आणि ते वाचले गेले जातील. आलं लक्षामध्ये? हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचा आहे. क्लिअर आहे? त्याचप्रमाणे वर्गीकरण आणि सूची. म्हणजे पुस्तकांची काय केलं पाहिजे? योग्य पद्धतीने वर्गीकरण केलं पाहिजे, योग्य पद्धतीने त्याचं मांडणी केली पाहिजे. वर्गीकरणाला आपण म्हणतो क्लासिफिकेशन, आणि त्याची सूची, कॅटलॉगिंग व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून काय ते पुस्तक सहज सापडतील. आलं लक्षामध्ये? आपण काय म्हणतो, आता या ठिकाणी वेगवेगळे कपाट केलेत बरं का.
प्रत्येक कपाटावर समजा दिलं साहित्याचे पुस्तक इथं आहे, म्हणजे तो व्यक्ती काय करू शकतो, डायरेक्ट साहित्याच्या कपाटाकडे जाऊ शकतो. मला आता एखादं तंत्रज्ञानाविषयी पुस्तक पाहिजे, जर ते व्यवस्थित सूची केलेली असेल, कॅटलॉगिंग केलेलं असेल, क्लासिफिकेशन केलं असेल, मी काय करणार आहे, प्रत्येक तिथं 20 कपाट आहेत, प्रत्येक 20 कपाट शोधत बसेल का, नाही. त्यांनी काय केलंय, मांडणी अशा पद्धतीने केले, पहिलं कपाट हे तंत्रज्ञानाबद्दल आहे, पहिलं दुसरं मनोरंजनाबद्दल आहे, तिसरं इतिहासाबद्दल आहे. अशी जर प्रॉपर मांडणी केली तर मला ते सोपं जाईल, शोधायला सहजपणे उपलब्ध होईल. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये विस्तार सेवा. आता विस्तार सेवा म्हणजे काय, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, वाचन संस्कृती वाढली पाहिजे बरं का, तर वाचन संस्कृती वाढण्यासाठी ग्रंथालयाने काय करणं अपेक्षित आहे, वाचन कट्टा, पुस्तक परीक्षण आणि ग्रंथ प्रदर्शने आयोजित केली पाहिजेत, जेणेकरून वाचन संस्कृती वाढेल, जास्तीत जास्त व्यक्ती पुस्तके वाचण्याकडे आकर्षित होतील, पुस्तके वाचतील. हे कशातून होणार आहे, या सर्व बाबीतून होणार आहे. हा पॉइंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलंय सर्वांना, इथपर्यंत सर्व पॉइंट क्लिअर आहेत. आपण काय केलं, आतापर्यंत ग्रंथालय शास्त्राचे 3 नियम बघितलेत. काय केलं, ग्रंथालय शास्त्राचे 3 नियम बघितलेत, जे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अतिशय महत्वाचे आहे. आता पुढचा नियम आहे ग्रंथालय शास्त्राचा 4था नियम, वाचकाचा वेळ वाचवा. काय करा, वाचकाचा वेळ वाचवा. म्हणजे महत्वाचं की वाचकाचा प्रत्येक क्षण हा कसा आहे, मौल्यवान आहे. आलं लक्षामध्ये, तो वेळ कसा आहे, अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे ग्रंथालयाचे कामकाज कसं असलं पाहिजे, जलद असलं पाहिजे, त्याचप्रमाणे कार्यक्षम असलं पाहिजे. आलं लक्षामध्ये, वाचकाचा वेळ वाचवण्यासाठी ग्रंथालयाचं कामकाज हे जलद आणि कार्यक्षम असावं. मग यासाठी काय काय करू शकतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. काय केलं जाऊ शकतं, आधुनिक तंत्रज्ञानाचा काय केलं जाऊ शकतं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. मग बारकोड सिस्टीम असेल, संगणक वापरून जलद पुस्तके देता घेता आली पाहिजे. म्हणजे बारकोड एकदा स्कॅन केला लगेच आपण कम्प्युटर सिस्टीम वापरून पुस्तके लवकर देता पण आली पाहिजे, घेता पण आली पाहिजे. हा पण एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे जलद माहिती शोधण्यासाठी OPAC या सिस्टीमचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. म्हणजे आता काय, वाचकाला हवी ती माहिती शोधता यावी यासाठी ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग, तुम्हाला फुल फॉर्म विचारतील बरं का, OPAC म्हणजे काय, ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग. अशा प्रकारच्या सुविधांची काय करायला पाहिजे, या सुविधा वापरल्या पाहिजेत. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, टेक्नॉलॉजी वापरू शकतो. महत्वाचं, योग्य माहिती लवकरात लवकर मिळावी म्हणून OPAC नावाची सिस्टीम आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे स्पष्ट मार्गदर्शक फलक. आता बघा इथे काय केलंय, त्या ठिकाणी आता मला जायचंय बरं का, मला पुस्तक कोणतं पाहिजे, साहित्याचं पाहिजे. इथं साहित्य दिलंय की नाही, मी डायरेक्ट तिकडे जाणार आहे. मी का बरं प्रत्येक इथं कपाट शोधत बसेल, नाही शोधणार ना. कारण की मला काय करायचंय, माझं जे महत्वाचा एरिया आहे तो आहे साहित्य. मग मी काय करणार, डायरेक्ट साहित्याच्या पुस्तकापर्यंत जाईल, जेणेकरून मला ते पुस्तक व्यवस्थित सापडेल, साहित्याच्या डिपार्टमेंटमध्ये जाईल. ग्रंथालयामध्ये विषयांचे स्पष्ट मार्गदर्शक फलक असायला पाहिजे. अशा प्रकारचे जर बोर्ड लावले तर वाचकाचा 100% वेळ वाचणार आहे. या सर्व गोष्टीतून एक गोष्ट काय क्लिअर होते आपली, वाचकाचा वेळ वाचवायचा आहे. हा आपला ग्रंथालय शास्त्राचा कितवा नियम आहे, 4था नियम आहे. तुम्हाला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. समजलंय, मी काय करण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक पॉइंट तुमचा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कसाही प्रश्न मला विचारला तरी पण मला उत्तर येणं अपेक्षित आहे. क्लिअर आहे. आता आपल्याला बघायचंय महत्वाचं, ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे, म्हणजे लायब्ररी इज अन ग्रोविंग ऑर्गॅनिझम. आलं लक्षामध्ये. आता आपल्याला बघायचंय, जसं आपण जर बघितलं, नवीन पुस्तके, नवीन वाचक, नवीन कर्मचारी यांची संख्या सतत वाढत असते बरं का. बाल्यावस्थेतील वाढ आपण काय म्हणतो, आपण जर बघितलं, हे काय आहे, हे आपलं ग्रंथालय आहे, बरोबर आहे. हे आपलं ग्रंथालय, सुरुवातीला काय झालं, एक या ठिकाणी पानं आले नवीन वाचक नावाचे, हे दुसरे एक फांदी आली नवीन कर्मचारी नावांचे, परत एक फांदी आली नवीन पुस्तक नावांचे, परत एक फांदी आली नवीन वाचक. यातून तुम्हाला काय समजतंय, पुस्तकांची संख्या वाढते. यातून काय समजतंय, वाचकांची संख्या वाढते. यातून काय समजतंय, कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते. महत्वाचं लक्षात ठेवा, ही जी जागा सोडली ना एक्स्ट्रा, ही भविष्यातील वाढीसाठीची जागा सोडली आहे.
जसं आपण म्हणू शकतो एक लहान मूल हळूहळू मोठं होत जातं, एक झाड हळूहळू मोठं होत जातं, त्याचं पहिलं रोपटं असतं, रोपट्याचं रूपांतर काय होतं, वृक्षामध्ये होतं. त्याच पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचंय की ग्रंथालय सुद्धा काय हळूहळू वाढत असतं. नवीन वाचक वाढतात, नवीन पुस्तके वाढतात, नवीन कर्मचारी वाढतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, वाढ होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच महत्वाचं काय लक्षात ठेवा, नवीन पुस्तके वाढू शकतात, नवीन वाचक वाढू शकतात, नवीन कर्मचारी. म्हणून लक्षात घ्या काय ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये काय केलं पाहिजे, भविष्यातील वाढीचा विचार करून अतिरिक्त जागेची तरतूद केली पाहिजे. आलं लक्षामध्ये, जी पण ग्रंथालयाची इमारत आहे असा विचार केला पाहिजे की भविष्यामध्ये सर्व गोष्टी वाढणार आहेत, वाचक, पुस्तक आणि कर्मचारी. म्हणून त्या इमारतीमध्ये अतिरिक्त जागेची ऑलरेडी काय असायला पाहिजे, तरतूद असायला पाहिजे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचंय. आता तुम्हाला सांगतो बरं का, प्रौढावस्थेतील वाढ याच्यामध्ये अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, त्याला विदिंग आउट असं म्हणतात. काय म्हणतात, विदिंग आउट असं म्हणतात. जुनी आणि निरुपयोगी पुस्तके. काय, जुनी आणि निरुपयोगी पुस्तके, यावर प्रश्न विचारला जाईल बरं का तुम्हाला की विदिंग आउट म्हणजे काय आहे. हे आपल्याला ग्रंथालय शास्त्राच्या कोणत्या नियमामध्ये सांगितलं जातं, तो आहे 5वा नियम. आलं लक्षामध्ये. आता विदिंग आउट म्हणजे काय, जी पुस्तके जुनी झालेली आहेत किंवा जी पुस्तके निरुपयोगी झालेली आहेत त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, नवीन पुस्तके आणली पाहिजेत. या प्रोसेसला म्हणतात विदिंग आउट. विदिंग आउट म्हणजे काय, जुनी झालेली पुस्तके, एकदम फाटलेली पुस्तके असतील, निरुपयोगी झालेली पुस्तके असतील, ही पुस्तके काय केली पाहिजे, विदिंग आउट केली पाहिजे, त्यांना काढून टाकलं पाहिजे आणि त्याच्या जागेवर नवीन उपयुक्त पुस्तके आणावीत. महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आता जर आपण बघितलं, ई बुक्स नावाची कन्सेप्ट आलेली आहे, डिजिटल लायब्ररी नावाची कन्सेप्ट आलेली आहे. या नवीन कन्सेप्टचा आपण काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. आता विदिंग आउट मध्ये कोणती पुस्तके येणार आहेत, जसं की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय बरं का, स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. आता आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये 2 वर्षाच्या चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स विचारलं जातं. 2026 चालू आहे, मग जर मी तुम्हाला 2019 जर करंट अफेअरचं पुस्तक दिलं, ते आता आपल्यासाठी उपयुक्त आहे का, नाहीये. 2018 जर पुस्तक दिलं, ते आपल्यासाठी उपयुक्त आहे का, नाहीये. बरोबर आहे की नाही. म्हणजे ते पुस्तक आता आपल्यासाठी काय झालंय, निरुपयोगी झालंय. ते आपण काढून टाकले पाहिजेत, विदिंग आउट केलं पाहिजे. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, परीक्षेला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. समजलं सर्वांना, क्लिअर आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला ग्रंथालय शास्त्राचे 5ही नियम मी सांगितलेत. लेक्चर संपलेलं नाहीये. जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल तर तुमच्यासाठी आता एक सरप्राईज आहे. काय, यावर आपण एक आता प्रश्न उत्तरे घेणार आहोत. प्रत्येक लेक्चर आपला असंच असणार आहे. टॉपिक पूर्ण झाला लगेच प्रश्न उत्तरे, टॉपिक झाला प्रश्न उत्तरे, जेणेकरून काय होणार आहे, कन्सेप्ट पण इथंच क्लिअर झाले पाहिजे, रिव्हिजन पण इथंच झाली पाहिजे, प्रॅक्टिस पण इथंच झाली पाहिजे. आलं लक्षामध्ये. क्वेश्चन आन्सर घेण्यापूर्वी परत एकदा 2 मिनिटं तुमचा सर्वांचा वेळ घेतोय. यामध्ये ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल ही जी बॅच आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने चालू केली आहे. ज्यांनाही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करा. सध्या गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त ऑफर देखील चालू आहे, त्याचा फायदा घ्या. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त बॅच आहे. सर्व प्रकारच्या नोट्स, PDF असतील, त्याचप्रमाणे क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस असेल, टेस्ट सिरीज असेल आणि पूर्ण सिलेबस कव्हर करून असेल, सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हणून तुम्ही काय करू शकता, ही बॅच 100% जॉईन करून घेऊ शकता. ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल अशी बॅच आहे ज्याचा परीक्षेला तुम्हाला 100% काय होईल, फायदाच होईल. आलं लक्षामध्ये. चलो आपण जाऊयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे. तुम्हाला हे प्रश्न विचारतील असेच प्रश्न घेतलेत बरं का मी. ग्रंथालय शास्त्राचे 5 मूलभूत नियम कुणी मांडले? मेलविल ड्यूई, डॉक्टर SR रंगनाथन, WCB सेयर्स, CA कटर. काय उत्तर येणार आहे? सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय उत्तर असेल आपलं? तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर SR रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचे 5 मूलभूत नियम मांडलेत आणि त्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक असं देखील म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना, क्लिअर आहे. पुढे, ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे. ह्या ग्रंथालय शास्त्राचा कितवा नियम आहे? काय सांगितलंय मी? ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. हा ग्रंथालय शास्त्राचा कितवा नियम आहे? आपण ऑलरेडी बघितलेत 5ही नियम. हा कितवा नियम आहे मग? अगदी बरोबर सांगताय, हा ग्रंथालय शास्त्राचा 5वा नियम आहे. समजलं सर्वांना, क्लिअर होतंय, आलं लक्षामध्ये. चलो आपण काय करूयात, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. एव्हरी बुक इट्स रीडर या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रंथालयाने काय केलं पाहिजे?
प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, हे महत्वाचं आपलं तिसरा नियम आहे बरं का ग्रंथालय शास्त्राचा. यामध्ये काय केलं पाहिजे, ग्रंथालयाने पुस्तके कपाटात सुरक्षित कुलूप लावून ठेवावीत. दुसरं दिलंय पुस्तकाचे आकर्षक प्रदर्शन आणि मुक्त प्रवेश ओपन ऍक्सेस द्यावा. त्यानंतर फक्त ठराविक लोकांनाच ग्रंथालयामध्ये प्रवेश द्यावा आणि वाचन कक्षाची वेळ कमी करावी. अतिशय सोपा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला फक्त थोडासा आपला विचार करायचा आहे आणि कोणतं या ठिकाणी पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे ते शोधून काढायचंय. चला सांगा बरं काय केलं मला सांगा. पुस्तके कपाटात सुरक्षित जर ठेवली तर सर्वांना मिळणार आहेत का? नाही मिळणार ना. पुस्तके कपाटात ठेवली, मला पुस्तक वाचायचं होतं, नाही मिळालं, मग ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला का? नाही मिळाला. मी वाचणार आहे का पुस्तके? ग्रंथ जर कपाटात असेल, ठेवून पॅक करून ठेवले असेल, नाही मिळणार. दुसरं महत्वाचं, फक्त ठराविक लोकांनाच ग्रंथालयात प्रवेश दिला, मला पुस्तक वाचायचंय, मला ग्रंथालयात प्रवेश देत नाहीये, ग्रंथाला त्याचा वाचक मिळेल का? नाही मिळणार ना. त्याचप्रमाणे वाचन कक्षाची वेळ कमी करावी, जास्तीत जास्त वेळ ठेवायची असते ग्रंथाला जर त्याचा वाचक मिळावा, ही आपली संकल्पना. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला प्रॉपर राबवायची असेल तर ग्रंथाला वाचक मिळावे यासाठी ग्रंथालयाची वेळ काय जास्तीत जास्त ठेवावी लागते. इथं काय दिलंय? कमी. हे आपलं येईल का? नाही येणार. आणि पुस्तकाच्या आकर्षक प्रदर्शनाने मुक्त प्रवेश ओपन ऍक्सेस द्यावा, हे आपलं काय येणार आहे? योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर कसं असेल? अगदी बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महत्वाचं, वाचकाचा वेळ वाचवण्यासाठी ग्रंथालयात बारकोड सिस्टीम आणि OPAC ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग प्रणालीचा वापर केला जातो. हे कोणत्या नियमाचं पालन आहे? पहिला नियम, दुसरा नियम, चौथा नियम की पाचवा नियम? आता या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाहीये. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. आलं लक्षामध्ये? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय सर्वांनी, कारण की मला पण बघायचंय तुम्ही किती लेक्चर शेवटपर्यंत बघताय, व्यवस्थित बघताय की नाही आणि कमेंट मध्ये उत्तर देताय की नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. आलं लक्षामध्ये? चलो, आपला आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, हा दुसरा नियम कोणत्या तत्वावर चालतो? सर्वांसाठी समान संधी, कोणताही भेदभाव न करणं, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ चालवणं, केवळ महागडी आणि दुर्मिळ पुस्तके खरेदी करणं, ग्रंथालयाची फी खूप जास्त ठेवणं. सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न सुद्धा तुम्ही लॉजिकली सोडवू शकता. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काही बरं आपल्या या प्रश्नाचं उत्तर, फक्त एक प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. बाकी सर्व प्रश्न मी व्यवस्थित घेतलेले आहेत. काही आपल्या या प्रश्नाचं उत्तर सांगा. काय येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वांसाठी समान संधी आणि कोणताही भेदभाव न करणं. ग्रंथालय शास्त्राचा पाचवा नियम आहे. या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे. चौथा प्रश्न जो होता त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय आणि मला नक्की कमेंट करून सांगायचंय लेक्चर सर्वांना कसं वाटलंय, लेक्चर सर्वांना आवडलंय का? जर लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनीही अजून ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल ही बॅच आपली जॉईन केली नसेल लवकरात लवकर बॅच सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल आणि आपण परीक्षा पास होण्यासाठी 100% अतिशय उपयुक्त बॅच आहे. सर्व लेक्चर प्रॉपर होतील, तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे, PDF नोट्स मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून जास्तीत जास्त या पद्धतीने प्रश्न उत्तरांची तयारी करून घेणार आपण. एक टॉपिक झाला की प्रश्न उत्तर, एक टॉपिक झाला की प्रश्न उत्तर, अशा पद्धतीने आपण सर्व टॉपिक कव्हर करणार आहोत. क्लिअर? चलो थांबूयात मग आपण या ठिकाणी. भेटूयात अशाच आपल्या उद्याच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय सर्वांना. गुड नाईट. थँक्यू.